नमस्कार शिक्षक वृंद, विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी अनुष्का सुबसवे, जिल्हा परिषद शाळा उमरपूर पंचायत समिती चांदूर रेल्वेची विद्यार्थिनी. आज मी पर्यावरण रक्षण काळाची गरज या विषयावर माझे विचार मांडणार आहे. आपण रोज श्वास घेतो ती हवा आपल्याला कुठून मिळते? झाडामधून. आपण पाणी पितो ते कुठून मिळते? नद्या, विहीर आणि पावसामुळे. आणि आपल्याला अन्न कुठून मिळते? शेतीमधून, ज्याला पाऊस, माती आणि पाणी लागते. म्हणजेच आपलं जगणं पूर्णपणे निसर्गावरच अवलंबून आहे. आणि आज आपण बघतो झाडे तोडली जात आहेत, पाणी वाया जात आहे, हवेत धुराचे प्रदूषण होत आहे, त्यामुळे उष्णता वाढते, पावसाचे प्रमाण बदलत आहे आणि प्राणी पक्षीही नामशेष होत आहेत. यावर एक छोटीशी कविता आठवते. झाडे लावा, झाडे जगवा, निसर्गाला हिरवट द्या. झाडे लावा, झाडे जगवा, निसर्गाला हिरवट द्या. पाणी जपा, प्रदूषण थांबवा, आपले जीवन सुंदर करा. पाणी जपवा, प्रदूषण थांबवा, आपले जीवन सुंदर करा. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. एकदा काय झाले, पृथ्वी मातेने आपल्या लेकरांना सांगितले, बाळांनो, मी तुम्हाला शुद्ध हवा दिली, गोड पाणी दिलं, हिरवीगार जंगले दिली, पण तुम्ही झाडे तोडतायत, पाणी वाया घालवतायत, हवा खराब करतायत. असं झालं तर मी आजारी पडेल. हे ऐकून लेकरं घाबरली आणि म्हणाली, आई, आम्ही तुला आजारी पडू देणार नाही. आम्ही झाडं लावू, पाणी जपू, प्रदूषण थांबवू. मित्रांनो, ही गोष्ट म्हणजे आपल्याला मिळालेला एक मोठा धडाच आहे. चला आता काही घोषवाक्य म्हणूया. झाडे लावा, पृथ्वी वाचवा. झाडे लावा, पृथ्वी वाचवा. पाणी वाचवा, भविष्य वाचवा. स्वच्छता ठेवा, आरोग्य जपा. पर्यावरण रक्षण हीच खरी सेवा. पर्यावरण रक्षण हीच खरी सेवा. मित्रांनो, पर्यावरण वाचवण्यासाठी सरकार, संस्था आणि शिक्षक काही करतातच, पण खरी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. आपण सर्वांनी जर लहान लहान कृती केली तर मोठा बदल घडू शकते. जसं की नळ चालू करून पाणी वाया जाऊ देऊ नये. शक्यतो प्लास्टिकच्या पिशव्या टाळा. कापडी पिशवी वापरा. शाळेत, घरी किंवा गावात कचरा वेगळा जमा करा. वर्षभरातून किमान एक तरी झाड लावा आणि त्याची काळजी घ्या. आपणच जर जागरूक राहिलो तर निसर्ग आपल्याला दुप्पट परतफेड करू शकतो. हिरवीगार झाड, शुद्ध हवा, गोड पाणी हेच खरे धन आहे. शेवटी एवढेच म्हणेन, निसर्ग वाचला तर आपलं भविष्य उज्ज्वल होईल. धन्यवाद. निसर्ग वाचला